नमस्कार मित्रांनो. लोणचं म्हटलं की आपल्या जिभेला पाणी सुटतेच. लोणच्याची टेस्ट आणि फ्लेवर अप्रतिम असतो. आज मी घेऊन आले आहे उन्हाळ्यात सगळ्यांच्या घरात आवडीने खाल्ले जाणारे भोकराचे आणि कैरीचे झणझणीत खमंग असं लोणचं बनवण्याची खूपच सोपी पद्धत. छोट्या छोट्या टिप्स सोबत लोणचं बनवण्यासाठी मी इथे घेत आहे फ्रेश आणि कच्चे हिरवे भोकर. लोणचं बनवण्यासाठी कच्चे भोकरेच घ्यायचे आहेत आणि सोबत घ्यायच्या आहेत कच्च्या आंबट कैऱ्या. सर्वात आधी भोकरांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. भोकरांना देठासोबतच स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर कॉटनच्या कापडावर पसरवून पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत. इथं लक्षात ठेवा, भोकरे पूर्ण कोरडे झाले पाहिजे. लोणच्यात पाण्याचा थेंब जायला नको. थोडे वेळ ओले राहिले तर लोणचं खराब होऊ शकते. आणि मी घेत आहे 4 कच्च्या आणि आंबट कैऱ्या. कैऱ्यांना पण स्वच्छ पाण्याने धुवून सुकवून घ्यायचे आहेत. इथं भोकरं सुद्धा कोरडे झाले आहे. आता भोकरांचे वरचे देठ काढून घ्यायचे आहेत. भोकराच्या मध्ये गुठलीसोबत चिकट द्रव्य असतो, म्हणूनच भोकरांना देठासोबत धुवून घ्यायचे आहे. मी पूर्ण भोकराचे देठ काढून घेतले आहे. आता चाकूंनी वरतून असा एक कट द्यायचा आहे आणि एका छोट्या चम्मचनं अशा प्रकारे आतमधून गुठली काढून घ्यायची आहे. तुम्ही चाकूने कट देऊ शकता किंवा हाताने याला असं दाबून पण गुठली काढू शकता किंवा बेलनाने ठेचून सुद्धा तुम्ही गुठली काढू शकता. अशा प्रकारे एक एक गुंद्याला बेलनाने ठेचून घ्यायचं आहे आणि नंतर चम्मच किंवा चाकूनी गुठली काढून घ्यायची आहे. कारण याच्यामध्ये चिकट द्रव्य असते तर गुठली हाताने नाही काढू शकत. चमच्याने गुठल्या काढायला थोडा सोपं जाते. अशा प्रकारे मी पूर्ण भोकरांच्या गुठल्या इथं काढून घेतल्या आहे. आता भोकरामध्ये टाकून घेऊ 1 चम्मच हळदी पावडर आणि 4-5 चम्मच मीठ. आणि मीठ आणि हळद भोकरामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. मीठ आणि हळद चांगली मिक्स झाल्यावर भोकरांना अर्ध्या घंट्यासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. आता आपण लोणच्याचा मसाला तयार करू. मी इथे घेत आहे मोहरीची अर्धा किलो डाळ. डाळीला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं दळून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही दळायचं. आता याला बाजूला ठेवू आणि बाकी मसाले तयार करू. मी इथे घेत आहे 4-5 चम्मच बडीशोप, 2 चम्मच जिरा आणि 1 चम्मच मेथी दाणा, 4-5 लवंग आणि 8-10 काळी मिरची. सर्वांना मंद आचेवर छानपैकी भाजून घ्यायचं आहे. मी इथे याला खरपूस भाजून घेतला आहे. आता याला थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत कच्च्या कैरीला आपण सोलून घेऊ. भोकराच्या लोणच्यामध्ये कैरी घातल्याने कैरीची आंबट चव आणि गुंद्याचा स्वाद मिळून भन्नाट असं लोणचं तयार होतं. इथे मी पूर्ण कैरी सोलून घेतली आहे. आता आपण एक किसणी घेणार आहोत आणि किसणीनं कैरीला किसून घ्यायचं आहे. कैरीचे छोटे छोटे तुकडे करून सुद्धा आपण याच्यात घालू शकतो, पण कैरीला किसून घेतल्यामुळे मसाल्यामध्ये घालून गुंद्यामध्ये भरायला खूप सोपं जातं. मी इथं पूर्ण कैरी किसून घेतली आहे. आता यामध्ये घालायचं आहे 2 चम्मच मीठ आणि मीठ हाताने छानपैकी कैरीच्या किसमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सोप, जिरा आणि मेथी सुद्धा थंड झाली आहे. आता याला मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घ्यायचं आहे. याला पण जास्त बारीक नाही दळायचं, थोडंसं ठोकरच ठेवायचं आहे. सर्व तयारी झाली आहे. चला आता मसाला तयार करू. मोहरीची डाळ एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे. जितकी मोहरीची डाळ घेतली आहे तितकंच लाल मिरचीचं पावडर घ्यायचं आहे. मिरचीचं पावडर असं साईडला पसरवून घ्यायचं आहे आणि मध्ये टाकून घेऊ बडीशोप, जिरा आणि मेथी पावडर. 2 लहान चम्मच हळद टाकायची आहे आणि अर्धा चम्मच हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानं लोणचं लवकर खराब नाही होत. मी इथे शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी शेंगदाण्याचंच तेल घ्यायचं आहे किंवा मोहरीचं तेल सुद्धा वापरू शकता. बाकी तेल वापरले तर लोणच्याला काही दिवसानंतर तेलाचा थोडा वास येतो. तेलाला चांगलं कडकड गरम करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये वाफा निघायला पाहिजे. तेल छानपैकी गरम झालं आहे. याच्यामध्ये वाफा सुद्धा निघायला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि तेलाला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. गरम तेल मसाल्यावर टाकलं तर मसाला जळून जाईल. आता इथे तेल थोडं थंड झालं आहे. आता असं पळीनी थोडं थोडं करून तेल मसाल्यावर घालायचं आहे. इथे पण लक्ष द्या, तेल जास्त थंड करून मसाल्यावर नाही घालायचं आहे, थोडं गरम गरमच घालायचं आहे. इथं थोडे मसाले पण भाजायला हवेत. असं पळीनं एका हाताने तेल टाकायचं आहे आणि दुसऱ्या चम्मचनी मसाल्यामध्ये मस्तपैकी तेल मिक्स करत जायचं आहे. इथे मसाले सुद्धा छानपैकी भाजून घ्यायचे आहे.
आत्ताच पूर्ण तेल मसाल्यामध्ये नाही घालायचं आहे. जितका मसाल्यामध्ये आता बसेल तितकंच तेल घालायचं आहे. बाकी तेलामध्ये 5-7 लवंग, 8-10 काळी मिर्च आणि 1 चम्मच मेथीदाणा घालायचा आहे. उरलेलं तेल थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. जेव्हा लोणचं तयार होईल बरणीमध्ये भरल्यावर वरतून हे थंड तेल घालायचं आहे. आता इकडं मसाल्याला छानपैकी चम्मचनी मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले मिक्स करून याला पण बाजूला ठेवायचं आहे थंड होण्यासाठी. मसाले थंड होतात तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. आता इकडं कैरीचा किस एका कॉटनच्या कपड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. कैरीचा किस असा कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचा आहे आणि आता असं हाताने दाबून दाबून याचा रस पूर्ण काढून भोकरामध्ये टाकायचा आहे. असा कैरीचा रस भोकरामध्ये टाकल्याने भोकरं छान पैकी आंबट होतात आणि स्वादिष्ट असं लोणचं तयार होतं. गुंद्यांना कैरीच्या पाण्यात अर्धा घंटा भिजत घालायचं आहे. आता आपण याला झाकून ठेवून देऊ. गुंद्यांना कैरीच्या पाण्यात ठेवून अर्धा घंटा झाला आहे. आता गुंद्यांना एका चाळणीत काढून पाणी निथळून घ्यायचं आहे. गुंद्यामध्ये सुरुवातीला मीठ सुद्धा टाकलेलं आहे, तर याच्यामध्ये भरपूर पाणी तयार झालं आहे. पूर्ण पाणी चाळणीत घालून निथळून घ्यायचं आहे. चाळणीच्या खाली भरपूर पाणी निघलेलं आहे. गुंद्याचं पाणी पण काढून झालं आणि मसाला पण थंड झाला आहे. आता याच्यामध्ये मी 1 बाउल मीठ टाकत आहे. जितकी मोहरीची डाळ आणि लाल मिर्च पावडर घेतली आहे तितकंच मीठ घ्यायचं आहे. लोणच्याच्या मसाल्यामध्ये मीठ थंड झाल्यावरच घालायचं आहे. मिठाला मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा मसाला जास्तच बनवला आहे. प्रत्येक लोणच्याचा मसाला बनवायची पद्धत सारखीच असते. मी याच्यामधून थोडा मसाला काढून ठेवत आहे. असा मसाला बनवून ठेवून सुद्धा तुम्ही कोणतं पण लोणचं इन्स्टंट बनवू शकता. जसं कैरी, गाजर, मुळी, पत्तागोबी, अंगूर असं मसाला टाकून ताजं इन्स्टंट लोणचं तयार करू शकता. आता उरलेल्या मसाल्यात कैरीचा किस घालून घ्यायचा आहे आणि कैरीचा किस मसाल्यामध्ये छानपैकी हाताने असा मिक्स करून घ्यायचा आहे. मी इथे कैरीच्या किसामध्ये मसाला छानपैकी मिक्स करून घेतला आहे. आता थोडा मसाला घेऊन अशा प्रकारे भोकराच्या आतमध्ये भरायचा आहे. भोकराचं लोणचं बनवण्यासाठी थोडी मेहनत लागते, पण लोणचं खायला खूपच स्वादिष्ट बनते. याला गुंदे किंवा लसोडाबी म्हणतात. हे पौष्टिक पण खूप असते. भोकरामध्ये औषधीय गुण सुद्धा भरपूर प्रमाणात असतात. मी इथे पूर्ण भोकरामध्ये पटापट मसाला भरून घेतला आहे. भोकराचं लोणचं तयार आहे. भोकराचं लोणचं जेव्हा भरणीमध्ये भरीन तेव्हा वरतून हे थंड झालेलं तेल घालायचं आहे. कोणत्या बी लोणच्यामध्ये तेल थोडं जास्तच घातलं जातं. इथं माझं छानपैकी लोणचं तयार झालेलं आहे. आता लोणचं कोरड्या काचेच्या भरणीत भरून घ्यायचं आहे. 2-3 दिवस उन्हात ठेवा. रोज एकदा कोरड्या चमच्यानी याला मिक्स करून घ्यायचं आहे. उन्हात ठेवल्यामुळे भोकरे थोडे मऊ होतात आणि मसाला आतपर्यंत जातो. आता काही खास टीप. लोणचं भरण्यासाठी जी भरणी तुम्ही वापराल ती एकदम कोरडी असावी. ओला चमचा वापरू नका. तेल वरपर्यंत असू द्या. स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. मग लोणचं वर्षभर टिकेल, खराब होणार नाही. तर सांगा भोकराच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरी कोणतं लोणचं जास्त आवडतं. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.